हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर हा आहे मंगळवारचा ब्लॉग म्हणजेच अंगारिका चतुर्थीचा ब्लॉग आहे. तर कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तर संध्याकाळची ही पूजा छान अशी केली होती. तर ना दुर्वा तर मला भेटल्याच नाही. शेवटी मी मंदिराजवळ गेली, म्हणजेच गणपतीच्या मंदिराजवळ गेले आणि तिथं 5 रुपयाला एक दुर्वा होती आणि त्या मावशीजवळ एवढा गर्दा होता. मला एक सांगा की तुमच्यासोबतही असंच होतं का? कुठं बाहेर जायचं म्हणलं की लगेच 5 मिनिटाच्या अगोदर रेडी व्हायचं आणि लगेच बाहेर निघायचं. म्हणजे ना बाहेर जायचं म्हणलं की एक वेगळाच उत्साह येतो. तर माझ्यासोबत ना तसंच होतं, कारण की ना घरात बसून खूप जास्त मला बोर होतं. ह्या दोघात काही माझा दिवस पूर्ण जातो. मला काही दिवस कुठून उगवला आणि कुठून मावळला ते काही समजत नाही, पण घरात बसून प्रत्येकालाच बोर होतं. त्यासाठीच ना तर आज होता आईचा बड्डे. त्यासाठीच ना त्यांना आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं, ते म्हणजे साडी. तर त्यासाठीच आम्ही दोघंही 5 वाजता बाहेर गेलो होतो. तर आईला 2 साड्या घेऊन आलो लक्ष्मीपती, आणि त्यानंतर मग केकसुद्धा येत्या वेळेसच घेऊन आलो. तर यायला आम्हाला 8 वाजले. आणि त्याचबरोबरच आज होती अंगारिका चतुर्थी. आमच्या दोघांनाही उपवास होता. आणि येत्या वेळेस केक घेऊन आला तर याला केक एवढा आवडतो, म्हणजे तिला फक्त कट करायचा असतो. दोघांनाही केक कट करायचा असतो. त्यासाठीच ना दोघांची एवढी धडपड चालू होती. दादूची काही नाही, पण रियाची खूप जास्त धडपड चालू होती. म्हणजे केक आणून फ्रीजमध्ये ठेवला तेव्हापासून तिनं बघितल्यापासून म्हणते, मम्मा मम्मा हॅप्पी, मम्मा हॅप्पी एवढंच लावलं होतं. म्हणजे मम्मी मला केक दे, ते कट करायचं आहे. तर ती एवढंच म्हणत होती, सारखं माझ्या पाठीमागे लागली होती. शेवटी आम्ही केक कट केला. तर केक कट करायला 9:30 वाजले होते आणि छोटंसं डेकोरेशनसुद्धा केलं होतं अगदी 5 मिनटात. तर काही नाही, मागं त्या चमकी लावली होती आणि बर्थडेचं बॅनर लावलं. त्यानंतर मग केक कट केला. रिया आणि दादूच्या चेहऱ्यावरचा तर आनंद तुम्ही बघितलाच. दादूच्या जास्त होता बरं का आनंद, रियाच्या तेवढा काही नव्हता. म्हणजे रियाला फक्त हॅप्पी हॅप्पी करायचं, म्हणजे तिला केक कट करायचं, त्यासाठीच तिची धडपड सुरू होती. त्यानंतर मग बघा एक जणांनी आईला केक भरवला. आणि तर असंच घरच्या घरी छोटंसं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. तर ना आपण मिडल क्लासवाले पण ना खरंच भारी असतो, कारण की ना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो आणि तो आनंद आपण सारखंच घेत असतो. मला तर खूप जास्त असे छोटे छोटे सेलिब्रेशन करायला आवडतात. आणि त्यानंतर मग आज काय 9:30 वाजले होते, म्हणजे स्वयंपाक करायला खूप जास्त उशीर झाला होता. त्यासाठीच ना आई, रिया आणि दया तिघंही पार्सल आणायला गेले होते. तर तोपर्यंत मी म्हणलं चला आपण पूजेची तयारी करूया, कारण की ना अर्ध्या तासात चंद्र उदय होताच. त्यासाठीच ना मी चंद्रोदय सॉरी उदय म्हणाले, चंद्रोदय होतं. त्यासाठीच ना मी अगोदर पूजेची तयारी करून घेतली. त्यानंतर मग मला आज फक्त मोदक आणि भात बनवायचा होता. त्यासाठीच मी अगोदर मोदक बनवले आणि एक साईडला कुकर लावला होता. आणि इथं मी तुम्हाला सांगत आहे की माझे मोदक वगैरे सगळं रेडी झाले आणि पूजासुद्धा छान अशी मांडली होती. तर इथं मी ना अशी अंगारिका चतुर्थी स्पेशल अशी वाद बनवली होती. त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर मग इथं मला खूप जास्त भूक लागली होती. त्यासाठीच मी त्या तिघांचा इथं वाट बघत होते आणि त्याचबरोबर चंद्रोदयची सुद्धा वाट बघत होते. म्हणजे चंद्र कधी दिसते आणि कधी एकदा नगरपालिकेचा भोंगा वाजते. तर त्यासाठीच ना मी इथं वाट बघत बसले होते. त्यानंतर मग माझी प्रतीक्षा संपली आणि लगेच मी देवाची आरती वगैरे केली. तर आज आरती करण्यासाठी मी एकटीच होते, कारण की हे तिघं तर बाहेर गेले होते आणि दादू झोपी गेला होता. बड्डे केला की लगेच दादू झोपी गेला, कारण की त्याला खूप जास्त झोप यायली होती. त्यानंतर मग छान अशी मी आरती केली आणि माझ्या अगदी मनासारखी देवाची पूजा पण झाली उशीर न लावता. त्यानंतर मग मी हे जे धूप होल्डर आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा. तर हे मी होल्डर क्लेपासून बनवले. माझी आरती होईपर्यंत ते सुद्धा बाहेरून आले. तर तुम्ही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.